मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। हॅलो, मोकळा करा असा आवाज। हरी हरी हरी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। असोनी संसारी जिभे वेगू करी, वेद शास्त्रो बारी बाह्य सदा। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांशिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी, गुणनाम ईस दे प्रेम काही कळा। मस्तक माझा पायावरी या वार करी, संतांच्या जये गावी केला वास, त्याशी नसावे उदास। विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम। विठ्ठल पुंडलिक वरदा हरिनाथ देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या। हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना
कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबारा यांच्या हरिपाठ या ग्रंथातला 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरात असलेला अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आज सेवेकरता निवडलेला अभंग जवळजवळ भजनी मंडळाच्या कशातला पाटातला का कान पाटातला मामा हा पाटातला भजनी मंडळाच्या पाटातला ऐकणाऱ्याच्या सुद्धा हा कसा आहे पाठातला वाजविणाऱ्याच्या पाठातला माता भगिनीच्या सुद्धा जवळजवळ अभंग कसा आहे पाठातला जवळजवळ 100% हा अभंग सगळ्याच्या पाठातला आहे। आणि समजा हा अभंग एखाद्याच्या पाठच नसला तर समजायचं चकलीनं भारतात जन्माला आलंय पाकिस्तानचं विठ्ठल विठ्ठल एकदम सोपा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा ज्ञानोबारायांच्या हरिपाठ या ग्रंथातला 4 चरणाचा आणि या अभंगाच्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय हरिपाठ हा ग्रंथ कसा याची वस्तुस्थितीनं परिशीलनात्मक सिद्धी करतात आणि नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थउद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग हॅमिंग होते थोडंसं देवरूप श्रोतृवर्ग कमी ठेवा या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र अशा या पुण्यभूमी पावन क्षेत्र लाडूबाईच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या लाडसांगवी नावाच्या पवित्र गावामध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी या लाडसांगवी गावामध्ये सावळेश्वर मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे। आणि त्यातलीही आजच्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा या सावळेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ लाड सांगवीकरांच्या वतीनं तरुण मंडळीच्या वतीनं या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय गणेश महाराज तरासे चित्ते पिंपळगावकर महाराजांच्या आयोजनातून नियोजनातून ही सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे। जशी जमेल अशी वेडी वाकडी वाक्पुष्पांजली प्रभूचरणी अर्थात माता जगदंबेच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। अनुषंगानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात भरभरून मोठ्या संख्येनं मला असं वाटतं या परिसरातला शारदीय नवरात्र महोत्सव लाडसांगवीचा 1 नंबरचा महोत्सव असला पाहिजे बरोबर आहे का नाही महाराज की भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आणि श्रोते मंडळीची संख्या ही अण्णा तेवढ्याच तोला मोलाने बरोबर आहे का नाही त्याच तोला मोलानं श्रोत्यांची संख्या गुणीजनाच्या बाबतीत विचार केला तर गुणीजन मंडळी बी त्याच तोला मोलाचे कार्यक्रमाला शोभेल अशा पद्धतीचे सगळे गुणीजन मंडळी त्यामध्ये हरिभक्तीपरायण पंढरी महाराज हरिभक्तीपरायण बाळू महाराज हरिभक्तीपरायण काकडे मामा त्याचप्रमाणे गावातील भजनी मंडळी आणि हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आमचे काय महाराजांना पदवी द्यावी आवाजही तेवढाच गोड आणि पाठांतरी तेवढंच आमचे भगवान महाराज आवर्जून या ठिकाणी वेळ काढून 7 दिवस उपस्थित आहेत। एवढी सुंदर चाल गायली की त्यांची चालच ऐका वाटत होती पण त्यांची चाल ऐकत राहिलो असतो तर मला डिझेल पदरून टाकून जावं लागलं असतं म्हणून म्हणलं आपलं जाऊ द्या आता उरकती घ्या म्हणून भगवान महाराजांची एकदम गोड चाल आणि मृदंगाच्या बाबतीत विचार केला तर इंद्रासारखं ज्यांचं वादन आहे असे हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज तरासे आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो। श्रोत्यामध्ये हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार जी टॉकीज फेम हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज शिंदे औराळीकर महाराजांचे जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया। त्याचप्रमाणे आमचे परम मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जनार्दन महाराज भोसरे महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे पाईक आणि समाजसेवक अशोक अण्णा उकिरडे अण्णांनाही मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो।
परिसरातून आलेले सगळे गुणीजन मंडळी आणि हरिभक्तीपरायण माझ्याबरोबर आलेले आमचे परम मित्र प्रल्हाद महाराज वाघ, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हाला सर्वांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि त्यातली त्यात ग्रामस्थ मंडळीला आणि आयोजक कमिटीला मी मनापासून धन्यवाद देतो. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी, तुम्हा सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलंय त्याबद्दल तुमच्या भावना श्रेष्ठ आहेत. तुमच्या भावनांना मी पुन्हा एकदा वारंवार वंदन करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल माईक सिस्टम बी तेवढ्याच तोला मोलाची आणि सुंदर माईक सिस्टम सुद्धा आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. त्याकरता सर्वेंद्रियाचे कान करून एकाग्र चित्तानं कीर्तन ऐका, आपल्या लक्षात येईल. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे तो अभंग विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ या ग्रंथातला आणि 4 चरणाचा. बरोबर आहे ना? काही लोक असा प्रश्न विचारतील की महाराज शक्यतो सगळेच महाराज लोक अभंग 4च चरणाचे घेतात. बरोबर आहे ना? 4च चरणाचे अभंग का घेतले जातात असं जर कुणी मला विचारलं तर मी त्याला उत्तर लगेच देतो. 2 चरणाचे आणि कसं वागावं हे सांगण्याकरता 4 चरणाचे अभंग आहेत. बोलणं कळते का बघा? आज समाजातली 2 चरणाची माणसं नीट वागत नाहीत म्हणून संत महात्म्यांना अभंग 4 चरणाची लिहावी लागले. अभंग आजचा 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ सगळ्यांच्या बोला ना पाठांतरातला आहे. ग्रंथातला कोणते आहे? हरिपाठ. मुळातच आपल्याला हरिपाठ कशाला म्हणतात या गोष्टीचं चिंतन तर करावं लागेल ना. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठाची व्याख्या करत असताना महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे व्याकरण परिभाषेमध्ये. महर्षी पाणिनीचं सरळ सूत्र आहे काय? हरेर नामानी पठती पठे भव पटाहा इति हरिपाठाहा. लक्षात आलं का बघा? हरेर नामानी पठती पठे भव पटाहा इति हरिपाठाहा याचा सरळ अर्थ आहे हरीच्या नामाचा स्पष्ट उच्चार करणं, याचं नाव हरिपाठ. विठ्ठल जरा सोपी ज्ञानोबाराच्या भाषेतच विचार करायचा झाला. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, मुखी जरी गाय, पवित्र सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. अहो नुसतं मुखानं हरिपाठ 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 असं जरी म्हणलात पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होईल एवढी ताकद आहे. कशाची? अहो हरिपाठाची म्हण. तुम्हाला सांगतो हरिपाठ सप्ताह चालू आहे आणि हरिपाठ इकडं बसणी मंडळ हरिपाठ घ्यायला लागलेत आणि तुमच्या मागं कामं भरपूर आहेत. समजा एखाद्या वेळेला हरिपाठाला नाही जाणं झालं तरी हरकत नाही. फक्त घरी बसल्या एवढं म्हणा हरिपाठाला गेलं पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे. याचा अर्थ जाऊ नका असंही नाही. काम असेल तर. आणि जर एखाद्या वेळेला नाहीच जाणं झालं तर नुसतं हरिपाठाला जायचंय असं जरी म्हणलात पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होईल एवढी ताकद आहे. कशात?
अहो हरिपाठात म्हण, हरिपाठात नाही, एवढी ताकद आहे महाराज. आणि सुरुवातीला आपल्याला 4 गोष्टीचं चिंतन करावं लागेल की ज्ञानोबारायाचे प्रचलित ग्रंथ किती? 4. ज्ञानोबारायाचे प्रचलित ग्रंथ 4. कोणते कोणते? ज्ञानोबारायाचे प्रचलित ग्रंथ भाऊ 4. चांगदेव 65, अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा. नाही हरिपाठ नाही त्याच्यासाठीच मी इथं उभा आहे. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव आणि गाथा असे 4 ग्रंथ आहेत. मुख्य 4 ग्रंथ आहेत. हरिपाठ ग्रंथ नाही. मग आहे तो कसा सिद्ध करून दाखवण्याचं काम माझं आहे. लक्ष देऊन ऐकण्याचं काम तुमचं आहे. पहिला ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी. भगवान महाराज ज्ञानेश्वरी. बरं ज्ञानेश्वरी याच्यात बी विठ्ठल महाराज चिंतन करण्यासारखी एक गोष्ट आहे. कोणती? ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे अण्णा, तर ज्ञानोबारायांनी याला ज्ञानेश्वरी नाव दिलेलं नाही. नीट ऐका. ज्ञानोबाराय याला ज्ञानेश्वरी म्हणत नाहीत. ज्ञानेश्वरी जे नाव दिलंय हे संत जनाबाईनं दिलेलं नाव आहे. बोलणं कळते का बघा. काय म्हणल्या जनाबाई? क्या बात है. मेल्याने काही वाजू नका गाड्या. वाजवायच्या तर मोकळ्या वाजवा. हां तुम्हाला सांगू महाराज, मी बी भजनाचा अंतकरणापासून चाहता माणूस आहे. मला येत काही नाही पण मला बिघडलेलं कळतं एवढं माझं चांगलं आहे. हां मला ह्याच्यातलं काही कळत नाही. मी 3 वर्षे पखवाज शिकलो अण्णा. 3 वर्ष ऋषी महाराज. पण दागिनताच्या पुढे गेलोच ना. एकच बोल माझा. शेवटी गुरुजीच मला वैतागून म्हणले तुला बोल जमायचे नाही, तू बोल. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे आराम करा तुम्ही आता. तुला बोल जमायचे नाही, तू बोल. पुन्हा हार्मोनियम शिकलो. 3 वर्ष हार्मोनियम शिकलो. पण माझा आवाज चांगला असल्यामुळं 7 स्वर या खाट्या लागायचे माझे. कार्तिकीच्या वारीला आमचे आजोबा आले ना. आजोबा म्हणले गुरुजी शिकलं का आमचं पोरग? गुरुजीने असा माझा हात धरला ना, आजोबाच्या हातात हात दिला. बाबा याला घरी न्या. म्हणले शिकलं काय हे? गुरुजी म्हणले ते नाही शिकलं, त्याच्या नादानं माझं सगळं विसरलं. आता न्या घरी म्हणले ह्याला आता. मी बी अंतकरणापासून भजनाचा चाहता माणूस आहे. पण लोक म्हणून नाहीत की सगळं भजनावारीच गेलं म्हणून चाली भरपूर म्हणू, पण सिंगल करू विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी जे नाव दिले, चिंतनाचा विषय आपला इथे, हे नाव जनाबाईनं दिले. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी म्हणत नाहीत. वाचावी ज्ञानेश्वरी. नामदेवरायांनी नाव दिलं काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी असं एक नाव आहे आणि तेने निगमवल्ली असं एक नाव आहे. लक्षात येते का बघा. ब्रह्मानंद लहरी ज्ञानेश्वरीचंच नाव आहे. निगमवल्ली ज्ञानेश्वरीचंच नाव आहे. निगम म्हणजे वेद आणि वेदाची जी वेल आहे तिला म्हणतात ज्ञानेश्वरी. लक्षात येते का बघा. मग ज्ञानोबारायांनी काय म्हणलंय? ज्ञानोबारायांनी या जे ग्रंथ लिहिला, ज्ञानोबारायांनी त्याला लिहिलंय धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. काय म्हणले? ज्ञानोबारायांनी याला धर्म कीर्तन म्हटलेले. धर्म कीर्तन. लक्षात येते का बघा.
काय म्हणले ज्ञानोबा आहे, जे खळांची व्यंकटी सांडू. व्यंकटी शब्दाचा अर्थ काय? आपली बरेच महाराज लोक सांगत असतात की व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा. बरोबर आहे ना? व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा नाही, तर ज्ञानोबारायांनी व्यंकटी शब्दाचा अर्थ केलाय बुद्धी. लक्षात घ्या. व्यंकटेश मग वाकडेपणाचा देव असं म्हणायचं का त्याला? नाही नाही नाही, व्यंकटेश याचा अर्थ आहे बुद्धीचा देव. लक्षात येते का? बघा, हा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ सहजासहजी लोकांच्या लक्षात बसण्यासारखा विषय आहे का? बोला पटकन. सहजासहजी एक पारायण झाले परमार्थ कळाला असं आहे का? नाही नाही नाही, सोपं नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी दुसरा ग्रंथ तयार केला, त्याचं नाव आहे अमृतानुभव. अमृतानुभव ग्रंथ तर जपितपी संन्याशाच्या सुद्धा डोक्यावरून जाणारा विषय आहे महाराज, आहे का नाही? त्याच्यानंतर ग्रंथ तयार केला चांगदेव 65. हे कुणासाठी लिहिलं आपल्याला माहिती. वाघावर बसून चांगदेव आला होता, बरोबर आहे, आणि पत्र पाठवलं होतं, कोरं पत्र होतं. काय लिहावं म्हणून ज्ञानोबारायांनी त्याच्यावर 65 ओव्या लिहून टाकल्या. त्याचं नाव चांगदेव 65. हाही ग्रंथ जवळजवळ आपल्याला कळण्यासारखा आहे का? बोला, कळण्यासारखा आहे नाही. पण ज्ञानोबारायांनी चौथा ग्रंथ तयार केला. त्या ग्रंथाचं नाव आहे काय? त्या ग्रंथाचं नाव आहे गाथा. पण हा गाथा जो ग्रंथ आहे जनार्दन महाराज, गाथा, ज्ञानोबारायाचा गाथा बाकीच्या गाथा एवढा सोपा गाथा नाही. ज्ञानोबारायाच्या अभंग कीर्तनाला घेणं हे सहजासहजी शक्य आहे का? काहीच कळत नाही ज्ञानोबारायाच्या अभंगाचा, अर्थच लागत नाही असे ज्ञानोबारायाचे काही अभंग आहेत. कळतात का काही? अहो, ज्ञानोबारायाच्या कर्नाटकी भाषेतला अभंग काय, आकन्ना केळे चिकन्ना मा, काही कळतंय का? काहीच अर्थ लागत नाही. बर, जे ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञानोबाराय अखंड ब्रह्मचारी आहेत, ते ज्ञानोबाराय म्हणतात आजी संसार सफळ. कसा अर्थ लावायचा? बर, जे ज्ञानोबाराय पुरुष लिंगातले आहेत तेच ज्ञानोबाराय म्हणतात दुरळू अंबुला केला गेला. ज्ञानोबाराय पुरुष आहेत आणि तेच ज्ञानोबाराय एका अभंगात म्हणतात मी लांबचा नवरा केला. अर्थ लागण्यासारखा आहे का? हा, बोला ना, बोला ना. अर्थ लागत नाही. मग हे सगळेच विषय लोकांच्या डोक्यावरून जायला लागले. मग ज्ञानोबारायांनी त्याच गाथ्या अंतर्गत 28 अभंगाचं एक प्रकरण बाजूला काढलं आणि त्याला स्वतंत्र नाव दिलं हरिपाठ. मग हा हरिपाठ ग्रंथ आहे का? बाजारात जर गेलं तर रुपयाला बी भेटतंय का नाही? अहो, त्या दिंडीच्या वाटाने फुकट हरिपाठाचे पुस्तकं वाटीत का नाही? फुकट वाटीत फुकट. मग याला स्वतंत्र ग्रंथ सांगतो ऐका. कशावरून? त्याचं कारण सरळ सरळ आहे. सरळ सरळ कारण मांडलं काय तर लक्ष द्या. गाथ्यामधलाच किती अभंगाचा तुकडा आहे हा? बोला, किती अभंगाचा? 28. बोलत चलायचं असं मोकळं, नुसते असे करते. एक जण उगाच असा करायचा. मला वाटायचं त्याला लय कळते. सगळं कीर्तन मी त्याच्या बघून केलं. कीर्तन झाले, लोकांनी म्हणलो काय अभ्यास आहे त्या माणसाचा? म्हणले त्याला ऐकू येत नाही. काय हाणून घ्यायचं का असल्याच्या पुढे सांगा? हा, त्याच्यामुळे असं बोलत चला. गाथ्यातलाच 28. किती अभंगाचा तुकडा सज्जन? 28 अभंगाचा तुकडा. त्याला नाव काय दिलं? हरिपाठ. मग हा ग्रंथ आहे का? आहे. तो कसा? लक्ष द्या. याला उदाहरण देतो. काय? आपल्याकडे गीता नावाचा ग्रंथ आहे. अण्णा, कोणता? गीता. गीता हा मूळ ग्रंथ आहे का? भगवान महाराज, गीता हा मूळ ग्रंथ नाही. मग त्याला तर देशाचा ग्रंथ म्हणतात, असू द्या. पण महाभारत नावाचा ग्रंथ आहे. त्या महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये 18 पर्व आहेत आणि त्या 18 पर्वापैकी भीष्म नावाचं एक पर्व आणि त्या भीष्म पर्वा अंतर्गत 700 श्लोकाचा तुकडा बाजूला काढला आणि त्याला नाव देऊन टाकलं श्री गीता. बरोबर आहे? ज्ञानोबराय बोलले ना, हे भीष्म पर्वी संगती सांगिजेल. ज्ञानोबराची ओवी आहे. मग आता मला सांगा, गीता ग्रंथावर आधारित ज्ञानोबरायांनी एक ग्रंथ लिहिला. कोणता? आता वाचन चिंतन केलं आपण. कोणता? ज्ञानेश्वरी. मग हा ज्ञानेश्वरी ग्रंथ गीता ग्रंथावर आधारित लिहिलेला ग्रंथ आहे. बरोबर आहे का नाही? मग नीट आहे का? आपल्याकडं मन आहे, बाप से बेटा सवय.
गीता ग्रंथावर आधारित लिहिल्या जाणारा ग्रंथ नुसता ग्रंथ नाही भगवान महाराज, तर श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती आहे. तर गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. बोलणं कळायला लागलंय का जड चाललंय जरा कळायलंय ना, नाही तर कॅशिट बदलायला. तर आम्ही कर्नाटक बाँड्रीवर कीर्तनाला गेलोत महाराज, कर्नाटक बाँड्रीवर, आणि तिथं गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेत आल्या. मी खालीवरी बघायला लागलोय, चुकून घरची साडी ताल नाही धोत्राच्या ऐवजी, आता आल्या म्हणल्यावर काय समजा. आणि मग तिकडल्या लोकांनी सांगितलं महाराज घाबरू नका, इकडली भाषाच अशी. मग माझी भाषा कळायला लागली का, नाही तर काही हुकायचं म्हणून विचारायला लागलोय. कुठवर आलत म्हणा तूच सांग, पैसे तू घेतो रान बटईन देतो का म्हणा तूच सांग. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवाय. लक्ष द्या, गीता ग्रंथावर आधारित लिहिल्या जाणाऱ्या ग्रंथाला काय म्हणतात. नुसता ग्रंथ नाही, श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती आहे. तर गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज. गीता ग्रंथ आहेच. तद्वत 28 अभंगाचा एक तुकडा बाजूला काढला विठ्ठल महाराज आणि त्याला नाव दिलं हरिपाठ. मग हा ग्रंथ आहे का. आहे. आहे तो कसा. लक्ष द्या, आपल्या लक्षात द्या. बरं, ग्रंथ ग्रंथ म्हणजे तरी नेमकं काय. आपल्याकडे ग्रंथ कशाला म्हणतात माहिती का. असा मोठाची मोठा वस्त्रात बांधून ठुल्याला 4-6 महिने त्याला उघडायचंच नाही. माणसं म्हणतात लय मोठा ग्रंथ आहे. ग्रंथ शब्दाची व्याख्या नाही. अहो शासन पैसे देते कशाला, ग्रंथ लिहायला, PhD वगैरे झालेल्या माणसाला, बरोबर आहे काय. पण त्याला ग्रंथ म्हणता येत नाही. त्याला कथा, कादंबरी, उपन्यास काय म्हणायचं ती म्हणा. पण ग्रंथ शब्दाची सरळ सरळ व्याख्या महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे. व्याकरण परिभाषेत काय व्याकरणकारांनी सूत्र मांडलं ग्रंथ शब्दाचं. काय ग्रथीयते विधीयते विधी विधानी ज्ञानानी ग्रथीयते यस्मिन् स ग्रंथ. विठ्ठल विठ्ठल. लक्षात आलं का. डोक्यावरून नाही मांडवून गेला आपल्या, बरोबर आहे का नाही. ग्रथीयते विधीयते विधी विधानी ज्ञानानी ग्रथीयते यस्मिन् स ग्रंथ. याचा अर्थ असा आहे व्याकरणामध्ये ग्रतिबंधनी नावाचा धातू यांना. कोणता. ग्रतिबंधनी. याचे 2 अर्थ होतात. ग्रतिबंधनी बंद बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण. ग्रती गुंफणे, ग्रती बांधणे. 2 अर्थ. ग्रती गुंफणे, ग्रती बांधणे. विधी विधानाय ज्ञानाय ग्रथीयते यस्मिन् स ग्रंथ. याचा अर्थ असा आहे विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफल्या गेलंय, बांधल्या गेलंय, अर्थात बंदिस्तीकरण केल्या गेलंय, त्याचं नाव ग्रंथ. विठ्ठल. ही व्याख्या जरा जडच गेली, बरोबर आहे का नाही. शास्त्राची व्याख्या जड जाती लोकांच्या डोक्यावरून. सोपी व्याख्या सांगतो. काय सरळ सरळ व्याख्या केली ज्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. एवढ्या 4 सांगायच्या आणि शेवीला विराम द्यायचा, जास्त लांबीत बसायचं नाही. वेळेच्या पुढे गेलो लोक बोर होते, बरोबर आहे का नाही. वेळेच्या आत ज्याच्या 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. किती गोष्टी सज्जनो बोला, किती गोष्टी. 4. कोणत्या कोणत्या 4 ऐका. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. अधिकारी म्हणा माझ्या मागे. अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन. या 4 गोष्टी ज्याच्या सांगितल्या त्याचं नाव आहे ग्रंथ. याला शास्त्रीय भाषेत अनुबंध चतुष्टय म्हणतात. विठ्ठल. आता लोक
पुन्हा मला विचारते ना, अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? बरोबर आहे ना? त्याचा अर्थ सांगतो, ऐका. महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे काय? अनुबंध बदनाती चतुष्टयम एन क्रमेशा इति अनुबंध चतुष्टया. जे MPSC झाले त्यांच्या लक्षात येईल. अनुबंध बदनाती चतुष्टयम एन क्रमेशा इति अनुबंध चतुष्टया. याचा अर्थ असा आहे, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टी ज्याच्यात सिरियलनं सांगितल्यात त्याचं नाव ग्रंथ. कशा सांगितल्या? सिरियलनं. अनुक्रमणिका पुस्तकावर मराठीच्या पहिल्या पानावर असते काय? अनुक्रमणिका म्हणजे सिरियल. लक्षात यायला लागले ना? बरोबर कळायला लागले ना? सिरियल. मग ज्ञानोबारायांनी या 4 गोष्टी या अभंगात सांगून टाकल्या महाराज. कोणत्या कोणत्या? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. पण ज्ञानोबाराय आहेत. नियमानुसार ज्ञानोबारायांनी या ग्रंथाचा अगोदर काय सांगायला पाहिजे होता? नियम कसा आहे? काय सांगायला पाहिजे होता? अधिकारी. काय सांगायला पाहिजे होता? नियम असा आहे, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. नियमानुसार मी विचारतोय, नियमानुसार अनुबंध चतुष्टयाच्या ज्ञानोबारायांनी या ग्रंथाचा अगोदर काय सांगायला पाहिजे होता सज्जन? अधिकारी. पण ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी ही परंपराच मुडीत काढली आणि ज्ञानोबारायांनी स्वतःचं मत मांडलं. ज्ञानोबारायांनी अगोदर हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी सांगण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी अगोदर हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन, नामफळ सांगितलं. काय फळ आहे हरिपाठ ग्रंथाचं? तेने मुक्तीच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धातून सुरुवात झाली. नीट ऐका. म्हणून विषय काय चालला याच्याकडे भजनेने लक्ष दिलं की बरोबर गवत सापडत आहे. बरोबर आहे का नाही? आता राहिले 3.5 चरण. किती? 3.5. त्यातलं मी कोणतं कव्हा घेईन याचा बी नियम नाही. तुम्ही विषयाला धरून चला, बाकी काही नाही. विठाला विठाला ऐका. ज्ञानोबारायांनी अगोदर हरिपाठ ग्रंथाचा काय सांगायला पाहिजे होता? वाह, आता असं बोललं की बरं राहते बघा. काय सांगायला पाहिजे होता? अधिकारी. पण ज्ञानोबारायांनी नियम मोडला. काय सांगितलं अगोदर? शाबास. प्रयोजन, नाम, फळ. काय फळ आहे हरिपाठ ग्रंथाचं? ज्ञानोबाराय म्हणले तेने मुक्ती 4 साधियल्या. अहो हरिपाठ ग्रंथाचं फळ आहे, त्याला 4च्या 4 मुक्ती मिळतील. मुक्ती म्हणायलोय मी, नुक्ती नाही. आमच्याकडे बुंदीला नुक्ती म्हणतात. काय सप्ताह झाला सरी नुकतीच नुकती, पायाखाली बी नुकती. नुकती नाही, मुक्ती. नुकती कुठं बी भेटन, पण मुक्ती मिळन का महाराज? मुक्ती भेटत नाही. मुक्तीची व्याख्या काय? कशाला म्हणायचं मुक्ती?
मुक्तीची सरळ सरळ व्याख्या व्याकरण परिभाषेमध्ये व्याकरणकारांनी सरळ मांडलं. काय? महर्षी पाणिनीचं सूत्र आहे. काय? मुळीच्या विमोचनी विशेषेन विमोचनी विमोचना. डबल एकदा ऐकून घ्या. मुळीच्या विमोचनी विशेषेन विमोचनी विमोचना. याचा अर्थ असा आहे, विशेष रूपानं संसारातून मोकळं होणं याचं नाव मुक्ती. लक्षात आलं का? विशेष रूपानं संसारातून विठ्ठल महाराज, जनार्दन महाराज, मोकळं होणं याचं नाव, बोला बोला, मुक्ती. मग आपले माणसं मोकळे व्हायलेत का? व्हायलेत का? शांत चित्तानं आहे का? गोड सांगता एकदा. माणसं मोकळे व्हायलेत का? जरा सोपंच बोलू का मराठवाड्यातल्या भाषेत? आपले माणसं ऋषी महाराज रुमण्यानं जरी चिचून मोकळे केले तरी लवकर मोकळे होत नाहीत. माणसं कशाची मुक्ती मिळते? नुसतेच म्हणतात आम्ही रिटायर झालोत की मोकळे झालोत. रिटायरवाल्या माणसाला जेवढे काम आहे तेवढे ड्युटीवरच्याला बी काम नाही. रिटायरवाल्या माणसाला काय काम? रिटायरवाल्या माणसाला, आता तुम्ही शहराच्या जवळचे, लेकरं शाळेत नेऊन घालणं ह्याच्याच नशिबाला, शाळेतून लेकरं घरी आणणं ह्याच्याच नशिबाला, येता येता भाजी आणणं ह्याच्याच नशिबाला. काय काय तर एवढे नशीबवान आहेत, आणलेली भाजी चिरून देणं बी ह्यांच्याच नशिबाला. एवढे भाग्यवान आहेत काय काय. लक्षात येईल का बोलणं? मुद्दा एवढाच आहे की माणसं मोकळेच होत नाहीत. कशाचे ते राजा भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला. राजा भर्तृहरी 3 शतकं लिहिले तिने. किती? फक्त विक्षेप करू नका, लक्ष द्या. किती शतकं लिहिले? 3. कोणते कोणते? माझ्या वाचनात 3 गेले. नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक, असे 3 शतकं. आणि त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे. काय? वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण व्हायला लागलेत, पण माणसं वासनेनं तृष्णेनं जीर्ण होत नाहीत. आणि कशाची मुक्ती मिळते आपल्याला? मिळती? मुक्ती मिळत नाही. उतार वयात परमार्थ करायचा नाद आहे माणसाली. उतार वयात 80 वर्षाचं म्हातारं माझ्याकडे आलं, महाराज मला न माळ घालावं वाटायची. मला आता कमन घालायची, चावा नाच गेलं. फुटाणे 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 म्हणायला. दुसरं आलं, मला बी माळ घाला. मेलं तुला चावा नाही का? मला चावतय पण पोरं आणीतच नाहीत. वटाणे 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 म्हणायला लागलो मी. वटाणे. उतार वयात परमार्थाचा नाद महाराज. उतार वयात 6 महिने दिंडी राहिली. मला एक जण आधीच फोन केला. दिंडी जुलैमध्ये असते, जून जुलैमध्ये, आणि त्यानं मला जानेवारीतच फोन केला. हॅलो महाराज, दिंडी आहे का तुमची? मी म्हणलं हो. मला दिंडीत यायचंय. मी म्हणलं बरं बरं बरं. महिन्याला फोन करायचा, मला दिंडीत येऊ द्या. मी म्हणलं हो. मला दिंडीत यायचं बरं का? मी म्हणलं हो. 15 दिवसात दिंडी आली. मेच त्याला फोन केला. मी म्हणलं दिंडीत यायचं म्हणलं हाताच ना. येवाच लागेल का? मी म्हणलं मग 6 महिन्यानं कशाला बेजार केलंस मला उगाच वगैरे. मी म्हणलं यावाच लागतं. येतो म्हणला, पण तुम्ही आमच्या घरी या. म्हणलं दिंडीला येण्याचा आणि तुझ्या घरी येण्याचा काय संबंध आहे? नाही म्हणला, तुम्ही आमच्या घरी या आणि आमचीला सांगा. मी म्हणलं मी माझीला सांगा, नाही तर तुम्ही देण्याचं पिढ. मुद्दा एवढाच आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. विषय एवढाच चाललाय आपला. शांत चित्तानं ऐकायचं एकदम. विषय एवढाच चाललाय की मुक्ती मिळणं एवढी सोपी गोष्ट आहे का? सोपी नाही. ही पोरगीच उन्हाळ पोरगी, जरा बेकार पोरगी. काही पोरी बेकार असतात. कशा? खेड्यापाड्यातल्याच असतात. पण मुंबई पुण्यासारख्या औरंगाबाद सारख्या शहरात जाऊन 6 महिने राहूनच यावात गावाकडं. खेड्यापाड्यात 6 महिने. मग येताना त्यांचा थडबा गावात आले होते. उचटाचाची चेपल शिंग हलीतच येतात गावात. ते म्हातारे माणसं काय म्हणतात माहिती का? अवघड आहे हे. काय म्हणतात? अवघड आहे. असे पीटी वास्तर बाबासारखे अवघड आहे हे. पण त्याच्यात बी काही अण्णा अशी 25 ते 35 मधली निबरी गँग बसलेली असते. निबर पोर. ते काय म्हणतात माहिती काय? हे असला ताल खेड्यात नसतो जमत. लक्षात यायला बोलणं म्हणजे पोरे बी उन्हाळ असल्या तरी पोरं बी काही कमी उन्हाळ नाहीत. ज्ञानोबा राय तुकोबा राय म्हणले, देवा आसन तुझी पोरगी उन्हाळ, आम्हाला काय करायचंय? देवा ऐके हे विनंती, माझा नको रे हे मुक्ती, दया इच्छा गती हेची सुख आगळे,
देवा ऐके हे विनंती. तुकोबराय म्हणले देवा ऐक मज नको रे हे मुक्ती. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.